श्री स्वामी समर्थ अगस्त ऋषी महाराज की जय। आमच्या नातेवाईकांपैकी प्रभाकरराव सीताराम पंत जोशी माळाकोळीकर यांना आम्ही नाना म्हणून संबोधतो। हे आमच्या आत्याचे मिस्टर आहेत आणि अतिशय विनोदी आणि कथानक आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांनी केलेली समाजाप्रती असलेली सेवा हा विलक्षण अनुभव करणाऱ्या गोष्टी आहेत। असं आगळं वेगळं रसायन तुमच्या आमच्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा आज 7 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस आहे आणि योगायोग बघा, मी असाच या ठिकाणाहून आमच्या एका नातेवाईकाच्या लग्नानिमित्त जात असताना त्यांचा सहज योगायोगानं आत्याची तब्येत बरी नव्हती आणि बऱ्याच दिवसानंतर मी तिला भेटण्याकरता आलो आणि योगायोग आज त्यांचा वाढदिवस। खरं तर वाढदिवस म्हणजे हा एक करायची एक पद्धतच रूढ झाली, परंतु ती वाढदिवस न करता शुभेच्छा न देता त्यांचं अभिष्ट चिंतन म्हणजे इतक्या वर्षात केलेल्या सेवेबद्दल, त्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल आणि त्यांनी घडवलेल्या संस्काराबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे। नाना, आज नाना आम्ही म्हणून सगळेजण नानांना संबोधतो। आज नाना 82 वर्षाचे झाले आणि या 82 वर्षाच्या प्रवासात तितक्याच खमकेपणाने आमच्या आत्यानं साथ दिली, म्हणूनच आज ते एकमेकांवर इतका जीव ओवाळून टाकणारे असं आगळं वेगळं एक प्रेम हे आजच्या पिढीत सुद्धा बघायला भेटत नाही। आज किती वर्ष झालेत नानाच्या विवाहाला, त्यानंतर नाना पहिले आमची जेव्हा आत्याला लग्न करून दिलं त्यावेळेस नाना एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून होते। त्यावेळेस नानांचा आणि आमच्या आत्याचा विवाह संपन्न झाला। त्यावेळेस नानांनी मेहनत आणि जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, स्वतःवरती असणारा दृढ विश्वास याच्या जोरावर त्यांना BCom कंप्लीट करून त्यांनी शाळेत मास्टरची नोकरी न करता आर्थिक व्यवहारामध्ये त्यांना असलेली रुची आणि आर्थिक कारभारात त्यांची असलेली बुद्धिमत्ता या कुशाग्र त्यांच्या असणाऱ्या स्वभावामुळे त्यांना ती नोकरी, शाळा मास्टरची नोकरी सोडून त्यांनी बँकेची नोकरी धरली आणि बँकेची नोकरी करत असताना अनेक त्यांचे जे अनुभव त्यांनी सांगितले ते एक विलक्षण अनुभव आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत। परंतु या काळामध्ये सुद्धा वेळोवेळी प्रत्येक सोयऱ्या धायऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणे हा त्यांचा नेहमीच स्वभाव राहिलेला आहे आणि आत्यानं त्याप्रमाणे खमके साथ त्यांना दिली। त्यावेळी सुद्धा आम्ही जेव्हा शेती घेतली होती, माझे वडील आणि आमचे काका असे शेती जेव्हा घेतली होती त्यावेळेस त्यांनी पैसे कमी पडत होते त्यावेळेस आणि 81-82 सालची गोष्ट, 82-83 सालची, त्यावेळेस पैसा म्हणजे भेटत नव्हता। त्यावेळेस त्यांनी केलेली मदत आजही ती आमच्या हृदयामध्ये त्याच्याबद्दल असणारी ती जाणीव ती कधीही कमी होणार नाही। त्यांनी केलेली वेळोवेळी प्रत्येकाला संस्कारावर त्यांचा प्रचंड भर होता। आजही त्यांनी जे संस्कार घडवले, त्यांच्या नातांवर संस्कार घडवले, त्यांच्या मुलांवर संस्कार घडवले। आजही कोणताही मुलगा त्यांचा व्यसनी नाही आहे, कुठल्याही प्रकारचं त्यांना व्यसन नाही आहे। त्यांना खरं तर 3 अपत्य होते, पण काळानवश आमच्यातून त्यांची असणारी कन्या म्हणजे आमची बहीणबाई छोटी ताई ती काळानवश निघून गेली, परंतु त्या दुःखातून देखील ते सावरून स्वतःला त्यांनी उभं केलं, एवढं मोठं साम्राज्य उभं केलं। अनेक त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामधून पोरांना त्या ठिकाणी एक आधार निर्माण केला। आजही त्यांचं हे वक्तृत्व, कर्तृत्व, आजही त्यांच्या वयाचे 82 झाले तरी तरुण दिसतात। त्यांचं तेज, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांनी केलेल्या सर्वांवरती असणाऱ्या संस्कारक्षम पिढी घडवण्याची त्यांची जिद्द, आम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटतो। एक नातेवाईक म्हणून, एक आत्याचे मिस्टर म्हणून, मामा म्हणून सरळ तर आम्ही त्यांना नानाच म्हणतो, परंतु असे नाना आणि अशाच वेळी आमच्या मध्यंतरी आमच्या आत्याला
एक प्रदीर्घ आजार जडला होता, त्या काळात सुद्धा त्यांनी खमकेपणाने साथ दिली. काही होणार नाही प्रफुल्लाबाई, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही शालूबाई, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही अतिशय या रोगामधून सुद्धा बाहेर याल, कारण तुम्ही असणारा तुमची माझ्यावरती असणारं प्रेम, या प्रेम तुम्हाला बाहेर काढून आणील असं म्हणून त्यांना देखील आत्मविश्वास दिला. आणि आमची आत्याही फार जिद्दी आणि एवढ्या मोठ्या आजाराला सुद्धा मात दिली, दोघी पछाड दिली. आणि अशा या दोन्ही आत्या आणि माझ्या नानाच्या चरणी नतमस्तक होतो. असंच उदंड आयुष्य त्यांना भेटत राहो आणि परमेश्वर त्यांना शतायुषी बनवो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांवरती पण धन धान्य सुख शांती संपदा सर्व प्रकारच्या सुख सुविधा या वास्तू परिपूर्ण होत राहो आणि नित्य नित्य त्यांचा सहवास आम्हाला लाभत राहो, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. अगस्त्य ऋषी महाराज की जय.